हाय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. वेलकम टू न्यू ब्लॉग. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर अपेक्षा करते माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. इथं वारा, पक्ष्यांचा किलबिलाट खूप आवाज येत आहे. आणि आत्ता एवढ्यात आहे ना, माझे इथंच व्हिडिओ शूट करण्याचं काम चालू असतं. कारण की आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये तर गरम होतं आणि दुपारच्या वेळेमध्ये आपलं शूट करायचा वेळ, आणि मग उन्हामध्ये इथं आंब्याच्या सावलीलाच आम्ही दुपारच्या पारी आम्ही असतो. त्याच्यामुळं मग इथंच व्हिडिओ शूट केला जातो. इथंच ट्रॅक्टर, आपलं एक कांद्याच्या चिंगळ्या बिंगळ्या इथंच दिसतात तुम्हाला. तर असं द्या. मग आता दुपारच्या वेळेमध्ये तर लाईट नसते आमच्याकडं, त्याच्यामुळं मग फॅन चालत फॅन म्हणजे आता विन्व्हर्टर आहे आपल्याकडं, पण तो च्या लाईट कधी संध्याकाळी खूप हुशार आहेत. आता कॅनलच्या पाण्यामुळे ना लाईटी कपात केलेल्या आहेत आमच्या इकडं. तर रात्री पार 10 वाजता लाईट येते. त्यामुळं मग त्या इन्व्हर्टरवर पण वापरून चालत नाही. मग दुपारच्या वेळेमध्ये मग असं आंब्याखालीच आराम करत असतो आम्ही. आता आपली कामं थोडी शेवटच्या टप्प्यात आलेली, त्याच्यामुळं आता निवांत चालू आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे आता आलेली आहे माहेरची यात्रा जवळ. 2 एप्रिलला यात्रा आहे माझ्या माहेरची. कवठे यमाई गाव आणि यमाई देवीची यात्रा. इतकी आतुरतेने वाट पाहतो आम्ही, मी तरी यात्रेची. एक यात्रा म्हणजे इतकं आनंद ना, आपल्या घरातलं लग्न जेवढं असल्यावर जेवढा आपल्याला उत्साह आनंद असतो ना, तेवढाच यात्रेचा आनंद असतो. सासरच्या पण गावची यात्रेचा आनंद असतो, अशातला काही भाग नाही. पण माहेरच्या यात्रेचा आनंद हा काही वेगळाच, लहानपणापासून आपण पाहिलेलं. आणि यात्रा म्हणजे यमाई देवीची पालखी ती यात्रा. दुसरं काही एवढं म्हणजे सगळं देवीचं दर्शन हे सगळं त्यात तर आनंद आहेच, पण पालखीची मिरवणूक पाहण्यामध्ये आणि पालखीचं दर्शन घेण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो दुसरा कशातच नाही. तर आता मी हे चॅनल ह्या वर्षी चालू केलं, पण याच्या आधी मी खूप व्हिडिओ शूट करायची पालखीचे दरवर्षी. पण माझ्याकडून आता हे सारखे व्हिडिओ शूट करायचे मोबाईलमध्ये ना, तर गॅलरी फुल होते आणि मग ते व्हिडिओ डिलीट करावे लागतात. त्याच्यामुळं मग ते पहिले व्हिडिओ काय माझ्याकडे राहिले नाही आता. पण ह्या वर्षी शूट केले ना, मग मी नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेन आता यात्रेला गेल्यानंतर. तर या पालखीच्या मिरवणुकीचा आनंद हा काही वेगळाच असतो. समोर पालखीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याचा जो असतो ना मान, पालखीसमोर, तो माझ्या माहेरच्या माणसांचा असा वागदरी परिवाराचा असतो. तर माझे सगळे भाऊ, भाचे, वडील, चुलते सगळेजण अगदी इतकेच आनंदाने सहभागी. लेझिमचा नाद आहे त्यांना, म्हणजे ती पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे. आपल्याकडं म्हणजे कसं आता नॉर्मली हे सगळ्या मिरवणुकी वगैरे डीजेवर होतात, पण तिथं पारंपरिक पद्धतीने लेझिम, ढोल याच्यावरतीच पालखीची मिरवणूक काढली जाते. आणि तो पाहण्याचा आनंद, आणि पालखीपुढं आपले भाऊ, भाचे, चुलते, वडील सगळे नाचताना पाहण्याचा जो आनंद आहे ना, तो दुसरा कशातच नाही. आणि ते पाहण्यासाठी आतुरतेने आम्ही म्हणजे दरवर्षी न चुकता एखाद्या लग्नाला माणूस टाळाटाळ कर, पण यात्रेला यात्रा म्हणजे पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी इतकं माझा जीवाचा आटापिटा असतो. मग जातच असते मी. कवचित कधीतरी लग्न झाल्यापासून एखाद्या वेळेस मी तर म्हणते मुलं लहान असताना माझ्याकडून चुकले असं, म्हणजे मला जाता आलं नसेल यमाईच्या पालखीच्या दर्शनाला किंवा आणि मिरवणुकी पाहण्यासाठी. पण माझा पूर्ण प्रयत्न असतो जाण्याचा. आणि यावर्षीसुद्धा आहे ना, आता मुलांना परीक्षा आहेत, दीदीची परीक्षा आहे चालू, दीदी 9वीला आहे आणि दादाला सुट्टी आहे. तर दादाला सुट्टी आहे यंदा. तर सुट्टी आहे म्हणजे सुट्टी नाही आहे, पण परीक्षा नाही आहे त्याची. त्याच्यामुळे त्याच्या शाळेचा खाडा करून आम्ही जाणार आहे यात्रेला. दादा आणि मी आदल्या दिवशी जाणार आहे, असं आमचं नियोजन चालू आहे.
आणि दीदी आणि तिचे पप्पा दुसऱ्या दिवशी सुट्टी तेव्हा दीदीला ते दोघे येणार आहेत. आता दीदीचे पप्पा पण दुधाच्या गाडीवर जातात सकाळच्या वेळेमध्ये, आणि पालखी पण सकाळच्या वेळेमध्ये असते 9 ते 11 वाजेपर्यंत. आणि मग हे दुधाच्या गाडीवरून येणार, मग आम्ही जाणार. मग पालखीला तर काय आमचं जाणं होणारच नाही. त्याच्यामुळे यांना मी सांगितलं आहे, दादा आणि मी जाणार आहे. मग आता अजून कसं होतं आहे पाहू नंतरच. आणि मग अशी यात्रेची असते आमची पालखी पाहण्याचा आनंद आहे ना दुसरा कुठलाच नाही. तर दाखवीन मी तुम्हाला ह्यावेळेस पालखीचा व्हिडिओ आपल्या शूट करून. आणि खूप मी सांगते ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत असेल तुम्हाला हसून. म्हणजे बाकीचं सगळी रानातली कामं उरकून 15 दिवस 8 दिवस नाही, महिनाभर आधीच डोक्यात असतं यात्रा आली बरं का, आता कामं उरकली पाहिजे ना आपली, यात्रेला जायचं आहे. असं तसं जाणं येणं काय भारी 2 दिवसाचंच असतं, पण तरी पण माणसाच्या आधी 8-15 दिवस तरी डोक्यात असतं यात्रा आली, यात्रेला जायचं आहे, आपली कामं उरकली पाहिजे, ती कामं उरकली पाहिजे. आणि मग पोरांना सुट्ट्या आहेत किंवा नाही. आमच्या दिदूबाईला सुद्धा नाद चांगला पालखीचा, तर दरवर्षी पाहते ना ती. तर तिला पण आता तिचा ह्या वर्षी नाईलाज झालेला आहे. यावेळी त्यांची काहीतरी परीक्षा प्रॅक्टिकल काहीतरी आहे चालू, त्याच्यामुळे तिला काही येता येणार नाही. तर आता पुरुष मंडळी तर घेतात भाग, पण आता महिलासुद्धा देवीची पालखी असते, आणि महिलासुद्धा माझ्या भाऊजा झाल्या, माझ्या बहिणी झाल्या, ज्या लहान लहान आहेत शाळेमध्ये जातात, त्या सुद्धा आता त्या लेझिम त्यांच्या तिकडं सगळ्यांना शिकवलं जातं शाळेमध्ये पण. आणि आता ते सगळे कायमचेच खेळतात ना, तर मुलींनासुद्धा चांगल्या पद्धतीने लेझिम खेळता येतं. तर पालखीसमोर त्या पण खेळत असतात लेझिम. आणि त्यांचं पाहून आता दिदूबाई पण तिथं तिकडे गेल्यावर आता 2-3 वर्ष झालं तीसुद्धा पालखी समोर लेझिम खेळते. पण मग तिला यंदासुद्धा वाटत होतं, मग ते माणसाला मिस झाल्यासारखं वाटतं ना. आता मी पण जाता आला असतं तुम्हाला तर पालखीसमोर, मग मी पण लेझिम खेळता आला असतं तिला पण चांगल्या पद्धतीने. ती पण कधीतरी गेल्यावरच खेळते, पण चांगला लेझिम तिला खेळता येतो. पण यंदा आता तिला काही जायला बनणार नाही. आणि आता ती आणि मुलं आम्ही पाहतो ना दरवर्षी, तर तिलासुद्धा खूप आवड तयार झालेली आहे बरं का ती पालखीची मिरवणूक पाहण्याची. पण दीदीचे पप्पा आहे ना, ते पाहिलेच नाही त्यांनी. म्हणजे ते इथून मागं अनेक वेळा माझ्याबरोबर आलेले आहेत पालखीला. म्हणजे तिकडं मला घेऊन जायचे ना, मी म्हणायचे ना मला जायची पालखी बघायला, मला जायची पालखीला, घेऊन यायचे मला. पण त्यांनी स्वतः जवळून अशी लय पालखी, म्हणजे त्यांना त्यातला इंटरेस्ट कळालाच नाही अजून. ते कधी आले ना तरी पण इकडं तिकडंच बसत आहेत गावात गप्पा मारीत, पण ते पालखी अशी आवर्जून पाहत नाही. म्हणजे सांगते ना, आता एखाद्या माणसाला समजा गाड्याचा वेड्याचा नाद असला किंवा कोणता पण असू दे, तर तो माणूस किती तहान भूक हरवून ते ते गाडे वगैरे पाहतो. तसं आम्ही सुद्धा आहे ना, ती पालखी इतकी लक्षच देत नाही कोणाकडं, म्हणजे कोण काय करतंय कोण काय करत, तहान भूक. म्हणजे पालखी जवळ 2-3 तास चालू आहे ना, अजिबात एक क्षण आम्ही कुणीकडे डळत नाही, पालखीच पाहत राहतो. म्हणजे ती आनंदच तेवढा असतो. मीच काय कुणीच तिथून म्हणजे हे होत नाही. लहान मुलं हे कुणी विचार करत नाही यात्रेत हे कुठं हरवण का कुठं जाईन, कोणी कुठं जात नाही, सगळी माणसं आपली तिथंच असतात. त्याच्यामुळं पण यांना आहे ना त्यातला, म्हणजे मी सांगते ना, अजून किती जरी म्हणलं ना, हा मी पाहिली ना थोड्या वेळानं, काय सारखं तेच पाहायचं आहे असं म्हणतात. म्हणलं काय म्हणायचं यांना, म्हणजे माणसाला त्यातला इंटरेस्ट, म्हणजे कोणाला किती इंटरेस्ट आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण यांना त्याचं काही विशेष वाटत नाही पालखीचं. पण आपल्याला तर वाटतं, त्याच्यामुळं आपण जातच होते. यांना मी म्हणताच ते म्हणले काय पालखीचं 2-3 तासासाठी, मग मी कामावर आल्यावर जाऊ ना. म्हणलं जमायचंच नाही अजिबात. म्हणलं तुम्ही कामावर येतो पालखी संपून जाईन, आम्हाला तर पालखी बघायला जायचं. मग जाणार आहोत आम्ही. तर चला, आपले व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, पण आपले आता बरेच दिवस झाले एका जागेवरच आकडा आहे सबस्क्राईबचा, अजिबात पुढं आणायला मार्ग हे नाही आहे, एका जागेवरच आहे. तर सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे मोजावे लागत नाहीत. तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करत जा. तर चला, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढला कोणता व्हिडिओ येईन मी काय सांगता यायचं नाही नेमके मला, यात्रेचाच येईन का त्याच्या आधी नंतर मी कोणता व्हिडिओ शूट करीन. पण बाय बाय.